परदेश प्रवासावर कसलाही कर आकारणार नाही. पंतप्रधान मोदींनी परदेश प्रवासावर कर लावण्याची बातमी फेटाळली. इंग्रजी वृत्तसमूहानं दिलेलं वृत्त खोटं. पंतप्रधान मोदींकडून स्पष्टता. आखाती युद्धाचा दणका बसलाच. गुरुवारी मध्यरात्री वाढले इंधनाचे दर. इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन. लोकांची नाराजी, विरोधकांचं आंदोलन. मंत्र्यांचा खासगी विमान प्रवास वादात. मुख्यमंत्री वळले सार्वजनिक हवाई वाहतुकीकडे. राज्य सरकारनं हवाई इंधनावरील व्हॅट घटवला. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. हवाई इंधनावरील व्हॅट आता केवळ 60%. आखातात शांतता प्रस्थापित करण्यास भारत कटिबद्ध. संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांना पंतप्रधान मोदींचं आश्वासन. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. 5ही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. मंत्रालयाबाहेर आंबा काजू बागायतदार आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. प्रश्न काढणाराच पेपर फोड्या. लातूरात 28 वर्ष शिक्षण सेवा केलेला PV कुलकर्णी सीबीआयच्या ताब्यात. स्वतःच्या चुका झाकायला मंत्र्यांचं खापर. शिक्षण माफियांवर. शिक्षण माफिया अस्तित्वात असल्याची कबुली देऊन मंत्रीच गोत्यात. शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांची पुण्यात गुप्त बैठक. बैठकीत विलिनीकरणावर पुन्हा चर्चा झाल्याची माहिती. डॉक्टरचा राग काढायला बॉम्ब पेरणी. हडपसरच्या रुग्णालयात बॉम्ब ठेवणाऱ्याला पोलिसांनी पकडलं. विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेचा येलो अलर्ट. राज्यातील सलग 3ऱ्या दिवशी सर्वाधिक तापमान अकोल्यात. नाशिकच्या हिरावाडी परिसरात सराफा दुकानात गोळीबार. गोळीबारात 1 जण जखमी. मान्सून 26 मेला केरळमध्ये पोहोचणार. निश्चित वेळेच्या 5 दिवस आधी मान्सून होणार दाखल. उन्नाव बलात्कार प्रकरणी माजी भाजपा आमदार कुलदीप सेनगरला सुप्रीम कोर्टाचा दणका. जन्मठेपेची शिक्षा स्थगित करण्याचा हायकोर्टाचा निर्णय केला रद्द. सत्ता बदलताच मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींचा पोलीस दलाला पहिला दणका. 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना केलं निलंबित. घोषणापत्राविनाच ब्रिक्स परिषदेची सांगता. युद्धाच्या मुद्द्यावरून इराण UAE दरम्यान मतभेद टोकाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्याचा आज 2रा दिवस. मोदी आज स्वीडनच्या दौऱ्यावर. कोणत्याही कराराविना ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्ण. इराण युद्धावरून चीननं अप्रत्यक्षरित्या खडेबोल. एकाना स्टेडियमवर मार्चचं वादळ. चेन्नईचं टेन्शन वाढलं. लखनौच्या विजयाचा राजस्थानला फायदा. आज कोलकाता समोर गुजरातचं आव्हान. इडन गार्डन्सवर रंगणार सामना.